नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. OCD म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आता हे ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल, पण OCD खरंच खूप वेगाने आणि तेही कोणत्याही औषधांशिवाय पूर्णपणे बरा होऊ शकतो. हो, अगदी खरे आहे. OCDच्या या चक्रातून कायमची सुटका मिळवणं शक्य आहे. पण तरीही आपण पाहतो की बरेच लोक यात वर्षानुवर्षे अडकून पडतात. का बरं? याचं कारण म्हणजे नकळतपणे केल्या जाणाऱ्या 3 खूप सामान्य पण गंभीर मानसिक चुका. आणि आज आपण नेमकं हेच उलगडून बघणार आहोत की या चुका कोणत्या आहेत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, जर OCD इतक्या लवकर बरा होऊ शकतो तर मग प्रत्यक्षात लोकांना यातून बाहेर पडायला इतका वेळ का लागतो? याचं मुख्य कारण म्हणजे OCD असणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा एका सायकोलॉजिकल लूपमध्ये म्हणजेच मानसिक चक्रव्यूहात अडकलेल्या असतात. आणि गंमत म्हणजे त्यांच्या रोजच्या विचार करण्याच्या पद्धतीतच काही गफलती होत आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. एकदा का ह्या विशिष्ट चुका आपल्याला समजल्या आणि त्या आपण दुरुस्त केल्या की रिकव्हरी खरोखरच खूप वेगाने होते. बरं, तर आता आपण थेट मुख्य मुद्द्याकडे वळूया. OCDवर मात करण्याच्या प्रवासात 3 सर्वात मोठे अडथळे येतात. पहिली चूक म्हणजे मनाच्या खोट्या डेटावर विश्वास ठेवणं. दुसरी चूक कृतीतून म्हणजेच ॲक्शनमधून आराम शोधणं. आणि तिसरी चूक OCDलाच आयुष्याचं एकमेव मूल्य किंवा फोकस मानणं. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चुकीपासून, मनाच्या खोट्या डेटावर किंवा ज्याला आपण फेक डेटा म्हणू शकतो त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणं. आता असं का होतं हे समजून घेणं खूप रंजक आहे. OCDमध्ये होतं काय की मनाने तयार केलेल्या भीतीदायक विचारांवर आणि शक्यतांवर आपण लगेच विश्वास ठेवतो. इथे आपल्याला मन आणि चेतना म्हणजेच माइंड आणि कॉन्शियसनेस यातील एक मोठा फरक समजून घ्यायला हवा. बघा, आपलं मन नेहमी एकतर भूतकाळात रमतं किंवा भविष्यातील धोक्यांची फक्त कल्पना करत बसतं. ते सतत खोट्या कथा विणत असतं. पण आपली खरी चेतना ती मात्र फक्त आणि फक्त वर्तमान काळात असते. ती पूर्णपणे शांत आणि वास्तवाशी जोडलेली असते. जेव्हा आपण हे वास्तव सोडून मनाच्या भविष्यातील काल्पनिक धोक्यांवर विश्वास ठेवू लागतो ना, तेव्हाच आपण OCDच्या जाळ्यात खोलवर अडकतो. आणि नेमकी इथूनच डिस्टॉर्टेड थिंकिंग म्हणजेच विकृत विचार प्रक्रियेची सुरुवात होते. हे एक असं अनहेल्दी पॅटर्न आहे जिथे आपलं मन नको तिथे गोष्टी जोडतं, मॅजिकल थिंकिंग करतं, छोट्या गोष्टीचा बाऊ करतं किंवा विनाकारण भविष्यात काय वाईट घडेल याचे अंदाज बांधायला लागतं. हे सगळे विचार आपोआप येतात कारण ते मनातील जुन्या साठवलेल्या डेटावर आधारित असतात. म्हणूनच अशा विचारांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी त्यांना थेट आव्हान देणं, त्यांना प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. इथे एक अत्यंत शक्तिशाली आणि सोपा मंत्र नेहमी लक्षात ठेवायचा. विचार हे फक्त विचार असतात. OCDमध्ये अचानक एखादा भयानक विचार मनात आला याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यावर काहीतरी कृती केलीच पाहिजे. विचार हे केवळ अंदाज आहेत, ते काही अंतिम सत्य नसतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात आपल्याला बांधून ठेवण्याची कोणतीही ताकद नसते. ती ताकद खरं तर आपणच त्यांना देत असतो. आता विचार करा, जेव्हा आपण त्या भयानक विचारावर काहीतरी कृती करतो तेव्हा नक्की काय होतं? कृती केल्याने आपल्याला तात्पुरता आराम नक्की मिळतो, पण तीच कृती OCDच्या चक्राला कायमचं आणि वेगाने वाढवते. हा एक अतिशय फसवा मानसिक सापळा आहे बरं का. जेव्हा चिंता दूर करण्यासाठी एखादी कृती केली जाते, जसं की सतत हात धुणं किंवा पुन्हा पुन्हा कुलूप तपासणं, तेव्हा आपल्या मनाला असा सिग्नल जातो की अरेच्छा, तो धोका खरंच खरा होता. आणि यामुळे मनातील ती खोटा धोका खरा असल्याची भीती आणखी घट्ट होत जाते. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. रिकव्हरीला उशीर करणारी दुसरी मोठी चूक म्हणजे कृतीतून किंवा कंपल्शन्समधून आराम शोधणे. यामागे खरोखरच मनोरंजक आणि आश्चर्यकारक गोष्ट दडलेली आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजेच अंतर्मनाला सजीव कल्पना आणि प्रत्यक्ष वास्तव यातील फरकच समजत नाही. जेव्हा एखादा भयानक विचार आपल्या मनात येतो तेव्हा आपलं शरीर लगेच शारीरिक प्रतिक्रिया देऊ लागतं, जणू काही तो धोका खरोखरच आपल्यासमोर उभा आहे. एखादा दिवा स्वप्नासारखं मन खोट्या कथा रंगवतं आणि आपलं अंतर्मन त्या कल्पनेला अगदी खरं मानून शरीरात भीती आणि धडधड निर्माण करतं.
मग अशा वेळी या शारीरिक अस्वस्थतेचा सामना कसा करायचा? ओसीडीच्या कृती किंवा कंपल्शन करण्याऐवजी आपल्याला शरीरातील ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काही निरोगी हेल्दी मार्गांचा अवलंब करावा लागेल, जसे की 4-7-8 ब्रीदिंग, टॅपिंग टेक्निक, प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन, विपश्यना किंवा गाइडेड मेडिटेशन. हे नेहमी लक्षात ठेवा की त्या अस्वस्थ करणाऱ्या शारीरिक भावना अजिबात प्राणघातक नसतात. त्यामुळे कंपल्शन्स न करता या साध्या तंत्रांचा वापर करून त्या भावनांना शांत करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हेच आपल्याला आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या अडथळ्याकडे घेऊन जातं. तिसरी मोठी चूक म्हणजे ओसीडी हेच जीवनाचं एकमेव मूल्य मानणे. इथे आपल्याला ओसीडी व्हॅल्यू सिस्टम आणि हेल्दी व्हॅल्यू सिस्टम यांच्यातला मूळ फरक समजून घ्यायला हवा. होतं काय, ओसीडीच्या लूपमध्ये अडकलेलं असताना फक्त ओसीडीचे विचारच सर्वात महत्त्वाचे बनतात. माणसाची संपूर्ण ऊर्जा तिथेच खर्च होते. पण रिकव्हरीसाठी आपलं लक्ष आणि ऊर्जा जाणीवपूर्वक तिथून हटवून एका निरोगी मूल्य प्रणालीकडे वळवावी लागते. अशी प्रणाली जिथे आपला मौल्यवान वेळ आरोग्य, कुटुंब आणि स्वतःच्या करिअरच्या प्रगतीवर गुंतवला जातो. या संदर्भात एक अतिशय सुंदर आणि मार्मिक रूपक आहे. कल्पनाशक्ती ही अगदी एका चाकूसारखी असते. तिचा वापर आपण फळं कापण्यासाठी करू शकतो किंवा स्वतःला इजा करण्यासाठीही करू शकतो. याचा अर्थ असा की आपली कल्पनाशक्ती वाईट नाहीये, ती फक्त चुकीच्या दिशेने काम करत आहे. ओसीडीमध्ये मन भयानक आणि खोट्या कथा बनवण्यात एकदम तरबेज झालेलं असतं. आपल्याला फक्त त्या अफाट कल्पनाशक्तीला एका योग्य आणि सकारात्मक दिशेकडे वळवायचं आहे. चला तर मग पाहूया यातून बाहेर पडण्याचा अंतिम मार्ग कसा काढायचा. याची पहिली पायरी आहे जीवनात निरोगी मूल्य किंवा हेल्दी व्हॅल्यूज ठरवणे. दुसरी पायरी मनाला आणि कल्पनाशक्तीला नवी दिशा देणे. आणि तिसरी पायरी स्वतःच्या प्रगतीची आणि रिकव्हरीची जाणीवपूर्वक कल्पना करणे. आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर बरे होण्याच्या दिशेने नक्कीच करू शकतो. वारंवार सकारात्मक सूचना देऊन ओसीडीच्या त्या भयानक लूपला पूर्णपणे कमकुवत करता येतं आणि त्या नकोशा विचारांना मुळापासून संपवता येतं. आणि म्हणूनच एका अत्यंत शक्तिशाली प्रश्नासह आपण आजचं हे विश्लेषण थांबवूया. या कल्पनाशक्तीच्या तलवारीचा वापर आता आयुष्य घडवण्यासाठी होणार आहे की मनातील खोट्या भीतीला खतपाणी घालण्यासाठी? यावर नक्कीच गांभीर्याने विचार व्हायला हवा. आपली मानसिक ऊर्जा कशी आणि कुठे वापरली जाते हेच रिकव्हरीची मुख्य चावी आहे. मला खात्री आहे की आजच्या या विश्लेषणातील माहिती आपल्याला नक्कीच नवी दिशा देईल. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टी शिकत राहा आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जात राहा.